हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्या प्रबोधिनी। आज या व्हिडिओमध्ये आपण जी वीकली टेस्ट होतीये, मंडेला जी आपली रिझनिंगची टेस्ट झाली ते डिस्कस करणार आहोत। याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो होता त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय ब्लड रिलेशनशिपचा क्वेश्चन होता। देयर आर 8 मेंबर्स इन अ फॅमिली, 4 जनरेशन दिलेत आपल्याला, 4 जनरेशन दिलेत। डेटा बघूया काय दिलाय। M7 इज द फादर ऑफ M4, डेफिनेट दिलाय M7 इज द फादर ऑफ M4. M4 बद्दल काही सांगितलेलं नाहीये। M4 has a 2 children. M4 has a 2 children. M5 is the son-in-law of M3. Son-in-law. M5 is the son-in-law of M3. म्हणजे M3 चं जे चाइल्ड असणार आहे, गर्ल चाइल्ड, ही दोघं काय असणार आहेत, मॅरिड कपल असणार आहेत। M4 is the grandmother of M6. M4 is the grandmother of M6. म्हणजे इथून मध्ये एक जनरेशन येणार आहे आणि इथे येणार आहे M6. M2 is married to M8. M2 is married to M8. M2 has only a son. डेफिनेट इन्फॉर्मेशन दिली आहे। M2 ला एकच काय आहे, सन आहे। M8 is the son of M4. इथे येणार आहे M8 is the son of M4. M3 is the son-in-law of M7. M7 चा son-in-law, son-in-law means जावई। M7 चा son-in-law कोण आहे, इथे आहे, इथे गर्ल चाइल्ड married to M3 is the son-in-law, इथे येणार आहे M3। ठीक आहे। M1 who is the sister of M8. M1 इथे येणार आहे M1 who is the sister आहे कुणाची, या M8 ची। M1 who is the sister of M8 does not have any children. M1 डेफिनेटली काय कळालं, सिस्टर कळालं आणि तिला काय नाहीये, चाइल्ड नाहीये। ठीक आहे। डेटा काय करत जाऊ, पुट करत जाऊ। पहिला आपल्याला सांगितलेलं M7 is the father of M4, is the father of M4, इथे येणार आहे आपला M4। ओके, M4 चा डेटा माहित नाहीये। नेक्स्ट, आता M7 बद्दल आपल्याला काय कळालं का, M7 इथं कळतंय आपल्याला M3 is the son-in-law of M7. M3 काय आहे, son-in-law आहे कुणाचा, M7 चा। म्हणजे इथं याच्या खालीच काय येणार आहे, M3 येणार आहे, इथं येणार आहे son-in-law, इथं येणार आहे एक फिमेल। ओके। नेक्स्ट, M3 बद्दल आणखी काय सांगितलंय बघा आपल्याला। M3 बद्दल M5 is the son-in-law of M3. M5 son-in-law of M3 म्हणजे मॅरिड कपल, इथे येणार आहे M5 son-in-law म्हणजे गर्ल चाइल्ड आहे यांची, आणि इथे येणार आहे M5, इथे येणार आहे M5। नेक्स्ट सांगतायत M4 is the grandmother of M6. M4 is the grandmother of M6. M4 आपल्याला M4 ऑलरेडी मिळालेली आहे। M4 काय आहे, ग्रँडमदर आहे कोणाची, M6 ची। म्हणजे इथं खालच्या जनरेशनला जाणार आहे माझा M6, काय जाणार आहे M6। आता ही दोघं मे बी मॅरिड कपल येऊ शकतात। ओके। M2 is married to M8. M2 is married to M8. M2 has only one son. M2 has only one son. आता इथं M2 बसू शकतो का, M2 बसू शकतो का, नाही बसू शकत। इथं बसू शकतो का, नाही, M8 ला मॅरिड आहे ना, नाही बसू शकत। M2 is married to M8, इथं बसू शकतो का, नाही। ओके। नेक्स्ट, M8 is the son of M4. M8 is the son of M4. याचा सन डेफिनेटली कोण आला, M8 आला। M8 is the son of M4 आणि M8 आणि M2 मॅरिड कपल आहेत, ही दोघं काय आली,
मॅरिड कपल आली. इथं मिळाला मला M2 चं जेंडर क्लिअर झालं. ओके, ह्या दोघांना हॅज अ, बघा M2 हॅज ओनली अ सन, M1 इज द सिस्टर ऑफ M8. इथं काय आली, ही आली M1, सिस्टर आली, यांना कुठलंही चाइल्ड नाहीये, सो यांचं चाइल्ड येणार आहे M6, यांचं चाइल्ड येणार आहे M6. पर्सन बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे ही दोघं काय आली, मॅरिड कपल आली. M4 अँड M3 बोथ आर मॅरिड कपल. क्वेश्चन बघूया, हाऊ M7 रिलेटेड टू M8. M7 कोण लागणार आहे M8 ला, वरच्या जनरेशनला असल्यामुळे ग्रँड फादर, डेफिनेटली ग्रँड फादर. A4 इज डॉटर ऑफ M1. इफ A4 ला आपण काय ठेवला, इथं ठेवला, देन हाऊ A4 रिलेटेड टू M4. A4 कोण लागणार आहे M4 ला, ग्रँड चाइल्ड, आणि जेंडर क्लिअर झाल्यामुळे ग्रँड डॉटर. हाऊ M6 रिलेटेड टू M1. M6 रिलेटेड टू M1, भावाचा मुलगा मीन्स नेफ्यू, भावाचा मुलगा मीन्स नेफ्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द ऑड वन आउट. इथं आपल्याला अल्फाबेटिकल सिरीज दिलेली आहे. सिरीज चेक करूया आपण, ABCDEFG. RSTUVWXY and Z चेक करूया. ADG, A नंतर 2, D नंतर G. ओके, JMP, J नंतर 2, M नंतर 2 सोडून आला P. नेक्स्ट MQS, M नंतर 3 सोडून Q आला, Q नंतर 1 सोडून लगेच कोण आला, S आलाय, म्हणजे पॅटर्न इथं फॉलो होत नाही. नेक्स्ट चेक करूया PSV, P नंतर 2 सोडून S, S नंतर 2 सोडून V. वेगळा कोणता आहे आपला, MQS. नेक्स्ट कंपॅरिझन दिलेला आहे आपल्याला. 5 पर्सन Z1 टू Z5 डिफरंट हाईट, वेगवेगळ्या हाईटचं कंपॅरिझन दिलेलं आहे. Z5 Z2 इज टॉलर दॅन ओनली 2 पर्सन दिलेत. आपल्याकडे पर्सन्स आहेत इथं 5 पर्सन आहेत, 2 3 4 अँड 5 पर्सन. Z1 इज टॉलर दॅन ओनली 2 पर्सन, म्हणजे डेफिनेट इथं काय बसणार आहे, माझा Z1 बसणार आहे. Z1 बद्दलच सांगितले, सॉरी इथं Z2 आहे. Z1 इज टॉलर दॅन Z4, Z1 इज टॉलर दॅन Z4 अँड शॉर्टर दॅन Z5. Z5 पेक्षा काय आहे, शॉर्टर आहे. Z5 हु इज नॉट द टॉलेस्ट, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला Z5 बसणार नाहीये, तो टॉलेस्ट नको आहे. म्हणजे इथं माझा बसेल Z5, इथं माझा बसेल Z1, इथं माझा बसेल Z4 आणि रिमेनिंग जो आहे Z3 माझा फर्स्टला बसणार आहे. हु इज सेकंड शॉर्टेस्ट पर्सन विचारलंय, हा टॉलेस्ट येणार आहे, हा शॉर्टेस्ट येणार आहे, हा सेकंड टॉलेस्ट येणार आहे. सेकंड टॉलेस्ट माझा जो आहे तो Z1 असणार आहे. नेक्स्ट आपल्याला डिरेक्शनचा क्वेश्चन विचारलेला आहे. पॉइंट M1 इज 60 मीटर नॉर्थ ऑफ पॉइंट M4. पॉइंट M1 हा माझा पॉइंट M1 घेतला, 60 मीटर नॉर्थला आहे कोणाच्या, M4च्या. ओके, पॉइंट M4 बद्दलच सांगितलंय. M4 मिड पॉइंट ऑफ M1 अँड M7. हा जो M4 आहे तो मिड पॉइंट आहे कुणाचा, M1 चा अँड M7 चा. हा M1 हा मिड पॉइंट आला, इथं आला माझा M7, म्हणजे हा पण येणार आहे माझा 60. नेक्स्ट आहे पॉइंट M5 80 मीटर ईस्ट ऑफ M4. M4 च्या 80 मीटरला कोण आहे माझा, M5. पॉइंट M5 मिड पॉइंट ऑफ M4 अँड M6. हा मिड पॉइंट आहे माझा, हा मिड पॉइंट आहे माझा M4. M5 इज मिड पॉइंट ऑफ M6. इथं हा 80 आहे, तर हा पण मला मिळणार आहे डेफिनेट 80. पॉइंट M6 60 मीटर ऑफ नॉर्थ M9. हा जो M6 आहे, हा जो माझा M6 आहे, M6 आहे तो नॉर्थला आहे. किती मीटर, 60 मीटर नॉर्थला आहे कोणाच्या, M9च्या. कोणाच्या, M9च्या.
म्हणजे माझा M7 आणि M9 एका लाईन मध्ये येणार आहेत. पॉइंट M6 इज मिड पॉइंट ऑफ M9 अँड M3. M9 आणि M3 चा मिड पॉइंट आहे M6, म्हणजे हा मिळाला मला 60, हा पण मिळेल मला 60. पॉइंट M2 इज मिड पॉइंट ऑफ M3 अँड M1. पॉइंट M2 मिड पॉइंट आहे, म्हणजे इथं येणार आहे, इथं येणार आहे M2, M1 चा मिड पॉइंट आणि M3 चा मिड पॉइंट, म्हणजे हा मिळणार आहे मला परत 80, हा मिळणार आहे मला परत 80. बघूया क्वेश्चन. पॉइंट M2 at what distance and with which direction respect to M6. माझा हा M6 आहे, कुणाच्या रिस्पेक्टनी पाहिजे आहे मला, कुणाच्या रिस्पेक्टनी पाहिजे आहे मला, M6 M2 च्या रिस्पेक्टनी पाहिजे. M2 इथं बसलाय, M6 बसलाय, म्हणजे साऊथ ईस्टला डिरेक्शन फिक्स झाली आपली, साऊथ ईस्ट डिरेक्शन फिक्स झाली आपली, साऊथ ईस्ट. M2 ऍट अ व्हॉट डिस्टन्स, M2 बद्दल विचारलंय ना, म्हणजे इथं काय येणार आहे नॉर्थ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. M2 येणार आहे नॉर्थ वेस्टला, M6 येणार आहे साऊथ ईस्टला. मला इथं विचारलंय पॉइंट M2 इज अ व्हॉट डिस्टन्स, पॉइंट M2 बद्दल विचारलंय, सो तो कुठे जाणार आहे नॉर्थला जाणार आहे आणि वेस्टला जाणार, नॉर्थ वेस्टला येणार आहे, नॉर्थ वेस्टला येणार आहे. नेक्स्ट डिरेक्शन झाला, डिस्टन्स बघा दोघांच्यातला डिस्टन्स, हा 60, हा 80, 60 चा स्क्वेअर प्लस 80 चा स्क्वेअर 100 मिळेल आपल्याला, स्क्वेअर रूट मध्ये, स्क्वेअर रूटच्या बाहेर मिळेल आपल्याला 100, सो 100 नॉर्थ वेस्ट, 100 नॉर्थ वेस्ट. नेक्स्ट आहे पॉइंट M3 इन अ विच डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू M4. कशाबद्दल विचारलंय, M3 बद्दल विचारलंय, कुणाच्या रिस्पेक्टनी, M4 च्या रिस्पेक्टनी. माझा M3 इथं आहे, माझा M4 इथं आहे. नॉर्थला बसतो का, नाही, कुठे बसणार आहे नॉर्थ ईस्टला, कुठे आहे नॉर्थ ईस्टला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ पॉइंट M8 इज साउथ ऑफ पॉइंट M2. पॉइंट M8 साउथ ऑफ M2, म्हणजे इथं कुठेतरी खाली येणार आहे, ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, अँड टुवर्ड्स ईस्ट पॉइंट ऑफ M7, टुवर्ड्स ईस्ट ऑफ M7, टुवर्ड्स ईस्ट म्हटले M7 च्या ईस्टला आणि M2 च्या खाली, म्हणजे डेफिनेट इथे येणार आहे माझा पॉइंट, माझा पॉइंट डेफिनेट इथे येणार आहे. M8 इन विच डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू M1. कुणाबद्दल पाहिजे आपल्याला, M8 बद्दल पाहिजे, हा जो माझा M8 नवीन मिळाला त्याच्याबद्दल, विथ रिस्पेक्ट टू M1, M1 च्या रिस्पेक्टने हा असणार आहे साऊथ ईस्टला, कुठे असणार आहे साऊथ ईस्टला. नेक्स्ट पॉइंट M7 विथ रिस्पेक्ट टू M5. पॉइंट M7 with respect to M5, south west, south west, south west. What is the distance between M3 and M9? Distance between M3 and M9, माझा M3 इथं आहे, माझा M9 इथं आहे. 60 plus 60, 60 plus 60 120, 60 plus 60 120. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सिलॉक्सच्या रिलेटेड. फर्स्ट आहे नो ऍपल इज अ प्लम, नो ऍपल इज अ प्लम, नो डेफिनेट नो म्हटले आपल्याला, नो ऍपल इज अ प्लम. ओके, ऑल प्लम्स आर ऑरेंजेस, ऑल प्लम्स आर ऑरेंजेस, निगेटिव्ह रिलेशन फक्त माझं प्लमशी आहे. ऑल ऑरेंजेस आर मँगोज, ऑल ऑरेंजेस आर मँगोज. ओके, कन्क्लुजन बघूया. ऑल प्लम्स आर मँगोज, ऑल प्लम्स, प्लम इथं आहे, मँगो इथं आहे, डेफिनेट मिळतं, पॉझिटिव्ह कनेक्शन आहे, सो फर्स्ट फॉलो होतो. सेकंड ऍटलिस्ट म्हणजे सम, सम मँगोज आर ऑरेंजेस, मँगो इथं आहे, ऑरेंज इथं आहे, समचं रिलेशन आहे, सो बोथ फॉलोज, बोथ फॉलोज. सेकंड ऑल एनिमल्स आर मॅमल्स, ऑल एनिमल्स आर मॅमल्स, नो मॅमल इज अ रेप्टाईल. आता निगेटिव्ह रिलेशन अॅनिमल्सचं आणि रेप्टाईलचं पण मिळणार आहे आपल्याला. ऑल रेप्टाईल्स आर
amphibians. All reptiles are amphibians. All animals are amphibians. Animal इथं आहे, amphibians इथं आहे. रिलेशन आहे का? नाही आहे. Some amphibians are mammals. Amphibians इथं आहे, mammals इथं आहे. रिलेशन आहे का? नाही आहे. दोन्ही मध्ये पण रिलेशन नाही आहे. इथं amphibian आहे, इथं amphibian आहे. Animal आणि mammal आहे ना इथं, सो आयदर ऑर मध्ये जाणार नाही. इथं येणार आहे नायदर नॉर. नेक्स्ट आहे some schools are classes. Some schools are classes. Some classes are teacher. Some classes are teacher. All teacher are students. सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह रिलेशन आहे. Some student are classes. स्टुडंट इथं आहे, इथं आहे क्लासेस. दोन्ही कनेक्ट होत आहेत. All schools being student is a possibility. पॉसिबिलिटी पण फॉलो होणार आहे. सो both follows. Both follows. Some buses are car. Some buses are car. No car is a ship. No car is a ship. All ship are bike. All ship are bike. All ship are bike. Some buses are not bike. Some buses इथं येणार आहे म्हणजे कारला जाणार आहे आणि कार आणि शिपचं निगेटिव्ह रिलेशन आहे. बाईकशी काही कनेक्शन आहे का माझं? नाही. नो बाईक इज अ शिप. नो बाईक इज अ शिप. माझं इथं बाईक आहे, इथं शिप आहे. दोघांच्या मध्ये कसं रिलेशन आहे? पॉझिटिव्ह रिलेशन आहे. सो नो बाईक. बाईक आणि शिप ऑलरेडी मला काय दिले? पॉझिटिव्ह रिलेशन मध्ये दिले. सो नायदर फर्स्ट नॉर सेकंड फॉलोज. सेकंड. नेक्स्ट बघा, ऑल कप्स आर सॉसर. ऑल कप्स आर सॉसर. ऍट लिस्ट प्लेट्स आर कप. ऑल प्लेट्स आर कप. ऑल प्लेट्स याच्या आतमध्ये बसणारे ऑल प्लेट काय आहेत? माझे कप आहेत. सम सॉसर आर स्पून. सम सॉसर आर स्पून. सम सॉसर आर स्पून. ऑल प्लेट्स बिंग स्पून इज अ पॉसिबिलिटी. प्लेट इथं आहे, स्पून इथं आहे, पॉझिटिव्ह रिलेशन आहे. सो पॉसिबिलिटी फॉलो होणार आहे. ऑल प्लेट्स आर नॉट सॉसर. सगळे पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह फॉलो होणार नाही. ओनली फर्स्ट फॉलोज. नेक्स्ट, no cap is a shirt. No cap is a shirt. Some trousers are cap. Some trousers are cap. All belts are shirts. All belts are shirts. इथं आतमध्ये बेल्ट बसणार आहे म्हणजे निगेटिव्ह कॅपशी पण डेफिनेट असणार आहे. No cap is a trouser. कॅप इथं आहे माझं, कॅप इथं आहे आणि ट्राउझर आणि कॅप मध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह दिलाय आणि इथं काय म्हणतायत? निगेटिव्ह. सो पहिलं फॉलो होणार नाही. ऑल कॅप बिंग ट्राउझर इज अ पॉसिबिलिटी. कॅप आणि ट्राउझर कसे आहेत? समनी कनेक्टेड आहेत ना, सो समची पॉसिबिलिटी फॉलो होणार आहे. ओनली सेकंड फॉलोज. ओनली सेकंड फॉलोज. नेक्स्ट आहे नो क्रो इज अ बर्ड. नो क्रो इज अ बर्ड. नो क्रो इज अ bird. Some parrot or crow. Some parrot or crow. No bird is a sparrow. No bird is a sparrow. Okay. No crow is a sparrow. Crow इथं आहे, sparrow इथं आहे. रिलेशन आहे का? नाही आहे. Some parrots are not bird. Some parrot बद्दल विचारले, कशामध्ये जाणार आहे तो? crow मध्ये जाणार आहे. सो bird ची निगेटिव्ह असल्यामुळे ओनली सेकंड फॉलोज. ओनली सेकंड फॉलोज. Some milk are curd. Some milk are curd. Some curd are buttermilk. Some curd are buttermilk. All buttermilk are butter. All buttermilk are butter. And no butter is a ghee. No butter is a ghee. Okay. No buttermilk is a ghee. आता buttermilk इथं आहे, घी इथं आहे. डेफिनेट निगेटिव्ह रिलेशन कुणाशी आहे? बटरशी आहे. सो फर्स्ट फॉलो होणार आहे. सम बटर आर कर्ड. बटर इथं आहे, कर्ड इथं आहे, समशी कनेक्टेड आहे. सो सेकंड फॉलो होईल. सम कर्ड इज नॉट घी. सम कर्डचा पार्ट याच्यामध्ये गेलाय, बटर मध्ये गेलाय, तो डेफिनेटली काय नसणार आहे? घी नसणार आहे. ऑल 1 2 3 फॉलोज. ऑल 1 2 3 फॉलोज. नेक्स्ट, ऑल लेटर्स आर इन्व्हलप. All letters are envelope. No envelope is post office. No envelope is post office.
Some post offices are postman. Some post offices are postman. Okay. Some postman are letter. Postman इथं आहे, letter इथं आहे. कनेक्शन आहे का? नाही. No postman is a letter. postman इथं आहे, letter इथं आहे. कनेक्शन आहे का? नाही. एकदा some, एकदा no. दोन्हीही निगेटिव्ह आहेत. एकदा some, एकदा no. कंडिशन जाती either or. कंडिशन जाती either or. Next. No animal is a rat. No animal is a rat. Some cows are animal. Some cows are animal. All bear are rat. All bear are rat. म्हणजे हे सगळे निगेटिव्ह, हे सगळे निगेटिव्ह. Some animal are cows. Animal इथं आहे, cows इथं आहे ना डेफिनेट रिलेशन. Some cows are animal. Some animals are cows. No bear is a animal. Bear इथं आहे, animal इथं आहे. निगेटिव्ह रिलेशन आहे. So both follows. Both follows. Next आहे sitting arrangement. 8 people sitting around a circular table. 8 persons sitting around a circular table. फेसिंग सांगितलंय का चेक करूया. A and B facing towards the center. फक्त A आणि B बद्दल सांगितलंय. facing to the center. Other 6 people opposite to the center. डेफिनेट कळाला. A and B दोनच सेंटर, बाकी सगळे opposite to the center. Next, C is not the immediate neighbor of D. ठीक आहे. C is not the immediate neighbor of D. A second to the right of H. मी जर इथं राईट ला H ला ठेवला तर A आणि H सगळे कसे बघणार आहेत? अपोजिट टू दी सेंटर. H च्या रिलेटेड A आहे. A सेकंड टू दी राईट ऑफ H. फर्स्ट राईट, सेकंड राईट. इथे बसेल माझा A. B sits third to the left of A. A बघतो इनसाइडला, A and B towards the center. B बसतो थर्ड टू दी लेफ्ट. फर्स्ट, सेकंड, थर्ड. इथं बसणार आहे B. H is sitting between D and G. G is immediate neighbor of neither B nor A. म्हणजे इथं G नको आहे, इथं G नको आहे, पण H कसा बसतो D आणि G च्या मध्ये. म्हणजे इथे माझा D येणार आहे, इथे माझा G येणार आहे. A and F are immediate neighbors. ही दोघं मला immediate neighbors पाहिजे. दोघं मला immediate neighbor पाहिजे. immediate ची जागा ही शिल्लक आहे. either E इथं बसेल, either F इथं बसेल, either F इथं बसेल, either E इथं बसेल. रिमेनिंग पर्सन आहे माझा C. माझा C इथं बसणार आहे. What is the position of C with respect to D? C ची with respect to D. A आणि B फक्त इनसाइड बघणार आहेत, बाकी सगळे बघणार आहेत आउटसाइड. ओके. फर्स्ट, सेकंड, थर्ड टू दी लेफ्ट. थर्ड टू दी लेफ्ट. हु इज सिटिंग इमिजिएट राईट ऑफ G? G च्या इमिजिएट राईटला H मिळतो आपल्याला. G च्या इमिजिएट राईटला H मिळतो. विच ऑफ दी फॉलोइंग रिप्रेझेंट इमिजिएट नेबर ऑफ C? C ची इमिजिएट नेबर मिळतात आपल्याला B and G. B and G. B and G. Who is sitting third to the left of G? Third to the left of G. G च्या first left, second left, third left. Either F or E. Either F or E. Who is opposite to G? Opposite to G मला either E or F मिळणार आहे. Either E or F मिळणार आहे. So इथं ऑप्शन none of these. Next, six friends in a class score different mark. आपल्याला different marks सांगायचे. They all are sitting toward circular table. ठीक आहे. Facing to the center with equal distance. First person, second person, third person. First person, second person, third person. Okay. A score more mark than only D. A फक्त D पेक्षा मॅक्सिमम मार्क स्कोर करतो, मोर मार्क करतो D पेक्षा. म्हणजे A हायेस्ट येणार आहे ना. D लोएस्ट येणार आहे ना. D सगळ्यात लोएस्ट येणार आहे. द वन हु स्कोर्ड थर्ड हायेस्ट. आपल्याकडे पर्सन किती आहेत? 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5 and 6. The one who scored third highest वाला seated second to the left of A. थर्ड हायेस्ट वाला कसं बसतो?
ए च्या सेकंड टू दी लेफ्ट, ए च्या सेकंड टू दी लेफ्ट बसतो. The person who score highest and person who score lowest among 6 are not seated opposite to each other. एकमेकांच्या समोरासमोर नको आहे हायेस्ट वाला आणि लोएस्ट वाला. ठीक आहे. B score more than C but less than F. B score more than C but less than F. ओके ठीक आहे. And seated immediate right of D. B immediate right of D. B immediate right of D. C is seated opposite to the one who score more mark than him. C opposite बसतो कुणाच्या? त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे जास्त मार्क्स आहेत त्याच्याकडे. C opposite to the one who score more mark than, त्याच्यापेक्षा जास्त मार्क जे आहेत ना त्याच्या अपोजिट बसतो. ठीक आहे. मार्क C is more than A. Mark C is more than A. Okay. E score the third highest mark. Definite मिळालं मला. E score the third highest mark. E score third highest mark. आता यांना आपण बसवायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. C A पेक्षा जास्त पाहिजे, B पेक्षा कमी पाहिजे. इथं बसेल माझा C, इथं बसेल माझा B, इथं बसेल माझा F. ओके. कंपॅरिझन तर झालं, स्कोर तरी मिळाले आपल्याला. चेक करूया आपण पर्सनना बसूया. समजा मला काय सांगितलंय, ए च्या सेकंड टू द लेफ्ट कोण असणार आहे? ई. ए जर इथं बसला तर फर्स्ट सेकंडला इथं कोण असणार आहे? माझा ई असणार आहे, थर्ड स्कोर केलेला. ठीक आहे. नेक्स्ट, हायेस्ट आणि लोएस्ट एकमेकांच्या समोर नको आहेत, म्हणजे एफ आणि डी एकमेकांच्या समोर नको आहेत मला डेफिनेट. ठीक आहे. बी च्या इमिजिएट लेफ्टला कोण बसणार आहे माझ्या? बी च्या इमिजिएट लेफ्टला बसणार आहे माझा डी. बी स्कोर बी च्या इमिजिएट लेफ्टला बसणार आहे माझा सी. ठीक आहे. इथं इमिजिएटला जागा आहे, इथं इमिजिएटला जागा आहे, पॉसिबिलिटी ना. ठीक आहे. चला, समजा जर मी इथं बी ला ठेवला, इमिजिएटला जागा आहे का? नाहीये, इमिजिएटला जागा नाही आहे. बी इज सिटेड इमिजिएट राईट ऑफ डी. डी च्या इमिजिएट राईटला बी बसतो. इथं बी आणि डी नाही बसतात. इथं जर डी ठेवला तर इथं कोण बसू शकतो? बी बसू शकतो. इथं कोण बसू शकतो? बी बसू शकतो. हायेस्ट आणि लोएस्ट एकमेकांच्या समोर नको आहेत. समजा जर मी इथे ठेवला एफ, इथे एफ नको आहे, चालू शकतो. इथे एफ ठेवला तर इथे माझा बसू शकतो सी. बघूया आपली पॉसिबिलिटी, चेक करूया बरोबर झाली आहे का. एक कंडिशन सांगितली आपल्याला, सी इज सिटेड अपोजिट टू द वन हु स्कोर मोर मार्क दॅन. सी च्या पेक्षा, सी अपोजिट टू द वन, कुणाच्या अपोजिट बसायला पाहिजे? ज्याच्यापेक्षा त्यांना मार्क्स काय आहेत? जास्त. त्याच्यापेक्षा जास्त काय आहेत? हु स्कोर, त्याच्यापेक्षा जास्त काय आहेत? मार्क्स, त्याच्यापेक्षा मार्क्स जास्त आहेत बी ला कोणापेक्षा? डी ला. सो आपली सिटिंग अरेंजमेंट ही बसलेली आहे, करेक्ट झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन्स याचे. हु इज सिटेड इमिजिएट लेफ्ट ऑफ अ सी? इमिजिएट लेफ्ट ऑफ अ सी. सी च्या इमिजिएट लेफ्टला मिळतो आपल्याला ई. सी च्या इमिजिएट लेफ्टला मिळतो आपल्याला ई. हु इज अपोजिट टू द जी अँड व्हॉट इज हर पोझिशन इन अ क्लास? जी च्या अपोजिट पण पाहिजे आणि त्याची पोझिशन पाहिजे. जी च्या अपोजिट मिळणार आहे मला ए बी सी आहे, डी आहे, एफ ने इथं आहे जी, इथं आहे जी. जी च्या अपोजिटला मिळतो मला ए. ए ची क्लासमध्ये पोझिशन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ए ची पोझिशन आहे माझी फिफ्थ. व्हॉट इज द पोझिशन ऑफ बी इन अ क्लास? क्लासमध्ये बी ची पोझिशन मिळतीये मला सेकंड. बी ची पोझिशन मिळतीये मला सेकंड. Who is opposite to D? Who is opposite to D? D च्या अपोजिट मिळतो मला E. D च्या अपोजिट मिळतो मला E. Which of the following statement is a true? ठीक आहे. G is seated near to A, opposite to E. G near to A, opposite to E. G near to A नाही आहे. A near to D. A near to D आहे. नेक्स्ट अपोजिट टू B, अपोजिट टू
बी नाही आहे. नेक्स्ट सी नियर टू ए अपोजिट टू ई. सी नियर टू ए अपोजिट टू ई नाही आहे. बी नियर टू जी अपोजिट टू सी. बी नियर टू जी अपोजिट टू सी नाही आहे. रिमेनिंग लास्ट आहे ई सीटेड नियर टू सी अँड अपोजिट टू जी. ई नियर टू सी अपोजिट टू जी. ई नियर टू सी मिळतो पण अपोजिट टू जी मिळत नाही. चेक करूया आपण एक मिनिट आपले सिटिंग अरेंजमेंट काय चेंज होती आहे, काय चेंज होती अरेंजमेंट चेक करूया कारण क्वेश्चन मध्ये आपल्या बसत नाहीये. ठीक आहे, इथं काय चेंज होतोय का? आपली पोझिशन ए ची करेक्ट आली आहे, बी आली आहे. डी ची कंडिशन काय आहे आपली? सी आणि डी ला आपण पुट करूया. एक मिनिट परत आपण ट्राय करू हा क्वेश्चन. 1 2 3 1 2 3 ओके. 1 2 3 4 5 and 6. Okay. A score more mark than only D. A more mark than only D. ठीक आहे. The one who scored third highest mark seated second to the left of A. Third highest second to the left of A. Okay. The person who scored highest and the one who scored lowest are not seated opposite. हायेस्ट अँड लोएस्ट अपोजिट नको आहेत. ठीक आहे. बी स्कोर मोर मार्क देन सी. बी मोर मार्क्स देन सी बट लेस देन एफ. बट लेस देन एफ अँड सीटेड इमिजिएट राईट ऑफ डी. बी इमिजिएट राईट ऑफ डी. डी च्या इमिजिएट राईटला बी बसणार आहे. सी इज अपोजिट. सी इज अपोजिट टू द वन हु स्कोर मोर मार्क देन हिम. सी पेक्षा जास्त मार्क्स. सी पेक्षा काय पाहिजेत त्यांना? मार्क्स जास्त पाहिजेत, मार्क्स हाय पाहिजेत, अपोजिट बसणार आहे. ई स्कोर थर्ड हायस्ट मार्क. इथं डेफिनेटली मिळतो मला ई. इथे डेफिनेटली मिळतो मला ई. ए च्या थर्ड टू दी ए च्या सेकंड टू दी लेफ्ट कोण बसणार आहे माझा? थर्ड हायस्ट वाला. इथं जर समजा मी ए ला ठेवलं तर फर्स्ट सेकंड लेफ्टला मिळणार आहे मला ई. सेकंड लेफ्टला मिळणार आहे मला ई. नेक्स्ट बघा डी आणि बी इमिजिएट नेबर पाहिजे. डी च्या इमिजिएट राईटला पाहिजे आहे मला बी. डी च्या इमिजिएट राईटला पाहिजे आहे मला बी. पुढे बी सी इज सीटेड अपोजिट टू द वन. ओके. द पर्सन हु हायेस्ट अँड लोएस्ट 6 स्टुडंट नॉट सीटेड इच अदर. बी स्कोर मोर मार्क्स दॅन सी and seated immediate right of D. C is opposite to the 1. जर समजा मी इथं D च्या immediate right ला B ठेवलं तर माझी एक कंडिशन आहे highest mark झाला A score more than D. The one who highest second to the left of A. A च्या first and second ला बसला. The person who score highest and lowest among 6 are not seated opposite to the each other. B score more marks than C but less than F. B score more marks than C and less than F and immediate right of D. B immediate right of D बसला. C is opposite to the one who score more marks than him. आता त्याच्यापेक्षा जास्त. समजा जर मी इथं C ठेवला, B ठेवला, इथं बसणार आहे माझा G. इथं येतो माझा G. इथं येतो माझा G. ओके. आता सी माझा कसा पाहिजे? त्याच्यापेक्षा जास्त मार्क्सच्या अपोजिट. जर मी इथं सी ठेवला तर त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत का डी ला? नाहीयेत. सो इथं सी बसणार नाहीयेत. सी इथं ठेवला तर त्याच्या अपोजिट कोण आहे माझा? बी. इथं बसेल माझा जी. इथं बसेल माझा जी. ए डी बी. ए डी बी. पुढे चेक करूया आणखी. आपला हायेस्ट आणि लोएस्ट समोरासमोर नको आहे. हायेस्ट आणि लोएस्ट समोरासमोर नको आहे. जी आणि डी माझे हे दोघं समोरासमोर येतील, हे दोघं समोरासमोर येतील, हे दोघं समोरासमोर येतील. हायेस्ट आणि लोएस्ट समोरासमोर झालाय का? नाही झालाय. हायेस्ट आणि लोएस्ट समोरासमोर झालेला नाहीये.
ठीक आहे. चला आता चेक करूया आपण क्वेश्चन्स. हु इज सीटेड इमिजिएट लेफ्ट ऑफ सी. इमिजिएट लेफ्ट ऑफ सी. ई मिळतो आपल्याला, ई मिळतो. हु इज सीटेड अपोजिट टू जी अँड पोझिशन इन अ क्लास. अपोजिट टू जी ए मिळतो, त्याची पोझिशन आहे आपली फिफ्थ, त्याची पोझिशन आहे फिफ्थ. पोझिशन ऑफ बी इन अ क्लास. बी ची पोझिशन आहे सेकंड, बी ची पोझिशन आहे सेकंड. अपोजिट टू डी, अपोजिट टू डी, अपोजिट टू डी कोण मिळतो मला, ई मिळतो. अपोजिट टू डी मिळतो मला ई. जी इज सीटेड नियर टू ए. अपोजिट टू ई. जी नियर टू ए नाहीये. नेक्स्ट ए इज सीटेड नियर टू डी. अपोजिट टू बी. ए नियर टू डी अपोजिट टू बी नाहीये. सी इज नियर टू ए अपोजिट टू ई. सी नियर टू ए अपोजिट टू ई नाहीये. B is near to G opposite to C. B near to G opposite to C. Fourth. Next question आहे 8 friends sitting around a circular table. ठीक आहे, like a different cricketer आहे. Circular table facing to the center आहे. Circular table facing to the center आहे. 1 2 3 4 5 6 7 and 8 सगळे फेसिंग टू दी सेंटर डेफिनेट दिलेले. डेटा बघूया काय काय दिलाय. 2 पर्सन बिटवीन धोनी अँड युवराज. 2 पर्सन डेफिनेटली बिटवीन धोनी अँड युवराज. ओके. नायदर ऑफ देम अपोजिट टू ए. दोघांपैकी अपोजिट टू द ए कोणीही नको आहे. सी अँड जी आर द इमिजिएट नेबर्स. सी अँड जी आर द immediate neighbors and neither of them likes Michael or Yuvraj. Michelle or Yuvraj. Okay. Yuvraj पण नको आहे. युवराज. A who likes Ashwin. Definite दिलाय. A who likes Ashwin sit second to the right of the girl who likes Michael. A जर मी इथं ठेवला तर A ला डेफिनेटली कोण आवडतो, अश्विन. आणि कसा बसतो, सेकंड टू द राईट ऑफ मायकेल. इथं ठेवला मायकेल. ठीक आहे. नेक्स्ट बी अँड ई नायदर लाइक्स मायकल नॉर सिट ऍडजस्टंट टू ए. इथं बी नको आहे, इथं ई नको आहे, इथे बी नको आहे, इथे ई नको आहे. नायदर बी नायदर ई लाइक्स काय आहे, मायकेल. इथं पण बी येणार नाही आणि इथं पण ई येणार नाही. आणि ऑलरेडी यांनी सी आणि जी बद्दल दिलंय आपल्याला. सी अँड जी इमिजिएट नेबर नायदर लाईक मायकल और युवराज. म्हणजे इथं सी पण येणार नाहीये, इथं माझा जी पण येणार नाहीये. ई हु लाइक्स युवराज सेकंड टू द लेफ्ट ऑफ जी हु लाइक्स द्रविड. ई डेफिनेट दिलाय. ई हु लाइक्स युवराज कसा बसणार आहे, सेकंड टू द लेफ्ट ऑफ G. Second to the left of a G who likes Dravid. Who likes Dravid. Who likes Dravid. आता C आणि G काय पाहिजेत मला, इमिडिएट नेबर पाहिजेत. C आणि G माझे काय पाहिजेत, इमिडिएट नेबर पाहिजे आहेत. ठीक आहे. बघूया ही कंडिशन्स आपली कुठे बसतीये. C आणि G बसू शकतं. समजा जर मी C आणि G ला इमिडिएट नेबर ठेवला तर G च्या फर्स्ट बघा काय सांगितलंय, ई हु लाइक्स युवराज सेकंड टू द लेफ्ट. ई सेकंड टू द फर्स्ट सेकंडला बसणार आहे का, नाही. जर मी समजा जी ला इथं ठेवला तर इथं ई चालतोय का, नाही चालतोय. सो ही बसणार नाही. इथं जी ठेवला तर चालेल, इथं जी ठेवला तर इथं कोण बसणार आहे माझा, ई युवराज. ई युवराज आणि इथं जी हु लाइक्स द्रविड. जी हु लाइक्स द्रविड. ठीक आहे. नेक्स्ट सी डज नॉट लाईक धोनी. सी बसलाय का माझा, अजून नाही बसला. आता जी आणि सी नेबर पाहिजे, जी आणि सी नेबर पाहिजेत. सीच्या 2 पॉसिबिलिटीज येणार आहेत माझ्या पुन्हा. सी अँड जी नेबर पाहिजेत. समजा जर मी इथं सी ठेवला तर सी ला डेफिनेट कोण नाही आवडणार आहे, धोनी. डज नॉट लाईक धोनी. डज नॉट लाईक धोनी. ओके. समजा आपण काय करू, पॉसिबिलिटी इथं ठेवू, सी ला इथं ठेवून बघूया आपली कंडिशन सॅटिस्फाय होतीये का. सी अँड जी माझे काय पाहिजेत, इमिडिएट नेबर पाहिजेत. ओके. द इमिडिएट नेबर ऑफ ई फेसेस सी.
इथं सी ठेवून चालणार आहे का? नाही. सी चा इमिडिएट नेबर फेस कुणाला केला? सी. सी हू सीट थर्ड टू द लेफ्ट हू लाइक्स अश्विन फर्स्ट सेकंड थर्ड. सी माझा फिक्स झाला. एफ डज नॉट लाईक मायकेल, माझा इथं एफ बसणार नाही. बोथ डी अँड एच डज नॉट लाईक सचिन अँड धोनी. डी ला पण सचिन आवडत नाही आणि डी ला पण कोण आवडत नाही? एच. आणि डी बोथ सचिन पण नाही आणि धोनी पण नाही. ठीक आहे. माझी पहिली कंडिशन होती धोनी आणि युवराज मध्ये 2 पर्सन आहेत. युवराज डेफिनेट बसला 1 2. इथं धोनी येणार आहे का? नाही. सी ला मला धोनी नको आहे. सी डज नॉट लाईक धोनी. सो माझा डेफिनेट इथं कोण बसणार आहे? धोनी. युवराज आणि धोनी मध्ये 2 पर्सन बसणार आहेत. ठीक आहे. बी लाइक्स सोहेब व्हाइल डी लाइक्स इरफान. बी लाइक्स सोहेब, डी लाइक्स इरफान. बी इज नॉट द इमिजिएट नेबर ऑफ ए. बी इथं बसणार नाहीये ए चा इमिजिएट नेबर. इथं बसणार आहे माझा बी. इथं बसणार आहे माझा बी. बी लाइक्स सोहेब. बी लाइक्स सोहेब. इथं ई बसला, इथं जी बसला, सी बसला माझा. रिमेनिंग कोण आहे? एक आहे डी, एक आहे एच. एक आहे डी, एक आहे एच. पण डी ला धोनी नको आहे. सो इथं बसणार आहे माझा एच आणि इथं बसणार आहे माझा डी. इथं बसणार आहे डी. रिमेनिंग आहे एफ. इथं बसणार आहे माझा एफ. आता माझे पर्सन तर बसलेत, प्लेयर्स देऊन बघू आपण. पर्सन तर बसलेत, प्लेयर्स देऊन बघू आपण. ओके. डी ला धोनी पण नको आहे, सचिन पण नको आहे. डी ला धोनी पण नको आहे आणि सचिन पण नको आहे. सचिन याला देऊ आपण, सचिन देऊ याला. रिमेनिंग पर्सन कोण आहे? धोनी, युवराज, सचिन, द्रविड, इरफान. रिमेनिंग पर्सन कोण आहे माझा? इरफान. डी लाइक्स इरफान डेफिनेट दिले. डी लाइक्स इरफान डेफिनेट दिले. इथं माझी सिटिंग अरेंजमेंट कंप्लीट झाली. क्वेश्चन चेक करूया. हु ऑफ द फॉलोइंग इज फेवरेट क्रिकेटर ऑफ एच. एच चा फेवरेट क्रिकेटर मिळतो मला धोनी. एच चा फेवरेट क्रिकेटर मिळतो मला धोनी. सचिन इज अ फेवरेट क्रिकेटर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. कुणाचा फेवरेट आहे? सी चा. सचिन कुणाचा फेवरेट आहे? सी चा. हु अमंग द फॉलोइंग एक्झॅक्टली बिटवीन ए अँड एच. ए आणि एच च्या, एक मिनिट, एक्झॅक्टली बिटवीन ए अँड एच. इथं एफ नको आहे, सो इथं मिळणार आहे मला एच. सी इथं माझा बसतो एच. इथं माझा बसतो एफ. Neither B nor E likes Michelle nor adjacent to A. Nor adjacent to A. E likes Yuvraj. Okay, conditions परत एकदा चेक करूया. 2 पर्सन बिटवीन धोनी अँड युवराज. धोनी आणि युवराज मध्ये 2 पर्सन आहेत. ठीक आहे. नायदर ऑफ देम अपोजिट टू ए. धोनी आणि युवराज अपोजिट टू ए नाही आहेत. सी अँड जी इमिजिएट नेबर. सी अँड जी इमिजिएट नेबर. नायदर ऑफ देम मायकेल और युवराज. सी अँड जी इमिजिएट युवराज पण नाही, मायकेल पण नाही. ए हु लाइक्स अश्विन सेकंड टू द लेफ्ट हु लाइक्स मायकेल. सेकंड टू द लेफ्ट हु लाइक मायकेल. नेक्स्ट B and E neither like Michael nor adjacent to A. B and E. B and E neither like Michael nor adjacent to A. H adjacent नहीं है. E who likes Yuvraj. E definitely likes Yuvraj. Second to the left of G. F. E definite second to the left of G. G who likes Dravid. C does not like Dhoni. C ला सचिनाला. The immediate neighbor of E faces C. Immediate neighbor of E faces C. C who sits third to the left of Ashwin. First, second, third. Okay. F does not like Michael. So F definitely धोनीला मिळणार आहे. H definitely Michaelला मिळणार आहे. Both D and H does not like Dhoni and Sachin. D and H does not like Dhoni and Sachin. B likes Shoaib and D likes Irfan. So exactly between A and H मिळतो आपल्याला F. Which of the following statement is true about B? B likes Irfan. B likes Shoaib. B sits immediate neighbor. One who likes Sachin. सचिनचा immediate neighbor नाही आहे. B between E and D. B between E and
जी आहे आपल्याकडे. बी इज इमिजिएट लेफ्ट ऑफ जी. बी इज इमिजिएट लेफ्ट ऑफ जी. बी इज इमिजिएट लेफ्ट ऑफ जी. 4 ऑफ द फॉलोइंग. ए अश्विन, ई युवराज. ए ला अश्विन आहे, ई ला युवराज आहे. नेक्स्ट डी ला सचिन, एच ला मायकल. चेक करूया. डी ला सचिन नाही आहे, एच ला मायकल आहे. सो ऑप्शन येणार आहे माझा डी सचिन. ऑप्शन येणार आहे माझा डी सचिन. इथं आपले क्वेश्चन पेपरचं अनालिसिस संपलेलं आहे. थँक्यू.